टॉयलेटला कसं जायचं? शेतात, थेट शेतात. थेट शेतात? का इथं नाही आहे का? नाही. ओ गॉड. अरे उठा इंजिनियर साहेब. इतक्या लवकर काय आहे? किती वाजले आता? 5 वाजले. काय कुठं जायचं आपल्याला? शेतात जायचं आपल्याला आता सकाळी. इतक्या लवकर? हा. ए बाप रे बाप. मी 9 वाजता उठतो. गाव आहे. 5 वाजता उठून कामाला जाणं पडते. 5 वाजता? देवा. So, good morning. Hello guys. वेलकम माय यूट्यूब चैनल. अभी हम खेत में जाएंगे और एक आणि शेतकऱ्याचा एक पूर्ण दिवस कसा असतो, दिवसभर मी काय काय करतो ते तुम्हाला दाखवू. चल बघूया आता. कहाँ से चलना है हमें अभी? खेत में. चहा वगैरे तर काहीतरी घेऊ ना आपण आता सध्या. घेऊ ना. नाश्ता पाणी. नाश्ता नाही, चहा. शेतकऱ्याला नाश्ता नसते, डायरेक्ट जेवण. तरी काहीतरी तरी जेवण नाश्ता असेल इतकं सकाळ सकाळी. जेवण डायरेक्ट 12 वाजता. आणि टॉयलेटला कसं जायचं? इथून. कटकर. म्हणतो ना, हे कुठे चालवली? आता कुठे चालवले हे आपण? माझे कपडे, पॅन्ट शर्ट हे तर घालून होते. का बोलून काम आहे म्हणून की नाही तुमच्या नाही घरी काम होते म्हणून. असं आपला मोबाईल चांगला नाही, व्हिडिओ चांगले नाही निघू राहिले. एखादा आयफोन निघायला पाहिजे. मिरच्या पण बांधल्या आहे आणि तुम्ही असं करा आता, याच्यामध्ये 14 आहे, अजून 2 का. ठीक है, 2 टाका. हेलो गाइस, ये हमारा होटल है. एक और बिजनेस आपको दिखाऊंगा, इसका भी एक फुल वीडियो हम ज़रूर डालेंगे. अभी के लिए इतना ही. ओके चलो. चल कुठे जायचं आपल्याला आता? तर कुठे येता बाबा? इकडे समोर आहे, समोर. कटकर. ते ऊसाची हार्वेस्टिंग हे जानेवारी महिन्यात होणार आहे. आता जानेवारीमध्ये तर आपण नसणार आहे, आपण जाणार आहे आपल्या पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये जाण्याच्या आधी आता आपण याचा स्वाद एकतर घेऊन बघितलाच पाहिजे. जानेवारीमध्ये मी तरी इथे येऊ नाही शकत. तर आपण आता हा एक ऊस काढूया आणि बघूया कसा लागतो. ठीक आहे. तर
अभी पापा तो बोलेंगे ही निकाला क्यों, तो ठीक है अभी हम इसको खाएंगे, जब के खाएंगे। चलो फिर अभी बढ़िया क्वालिटी आहे, एकदम गोड आहे, सरस आहे, एकदम उत्तम आहे। ऊस म्हणजे ऊस, बढिया। ही मजा पुण्यात नाही आहे, म्हणून आम्ही गावात येतो उपटत। गावामध्ये हीच मजा आहे, शेतात जायचं, कोणाच्या पण काही खायचं, काही राहायचं, इकडे हिंडायचं तिकडे हिंडायचं। आता हा संट्या पूर्ण दिवसभर इकडे तिकडे हिंडत राहील, त्याला काही कामं नाही। बढ़िया। ये गन्ने का जूस है, जो गन्ना है, हा जो आहे ना आपण रस पितो ते, तर तो ऊस आहे। आपण एकदम बढिया आहे आमच्या शेतामध्ये आणि खूप छान प्रकारे तयार झालेला आहे। याची बी हार्वेस्टिंग जानेवारी महिना फेब्रुवारी महिन्यानंतरच होणार, पण एक नंबर होणार। इथंच लगेच आम्ही इथं बाहेर रसवंती टाकू, रसवंती टाकल्यावर काय लगेच हाताने काढा आणि रस घ्या, म्हणून म्हणतो रस प्याले ये वो माय। तर हे तर ते आपण ऊस पेरलेला आहे आणि ऊस लावलेला आहे आणि आता आपल्या जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये याची पण फेब्रुवारी मार्च नंतर हार्वेस्टिंग चालू होऊन जाईल। तर मित्रांनो सबस्क्राईब करा, ओके। तर मित्रांनो आपण आज आपल्या शेतात आलेलो आहे आणि मिरचीच्या फार्मला आलो आहे। तुम्ही बघू शकता ही मिरची आहे। तर आपण बरेच मिरची पण लावलेली आहे। इथून साईडला तुम्ही बघू शकता टमाटे दाखवा, टमाटे पण लावलेले आहे। तर असा आपला फार्म आहे, सगळं आपल्या फार्म मध्ये बऱ्याच गोष्टी आहे। मिरची देखील आपण हार्वेस्टिंग करतो दर आठवड्यातून एकदा दोनदा, आठवडे बाजारमध्ये आपण ते घेऊन जातो आणि सेल करतो। टमाट्याचं पण तसंच आहे, तर तुम्ही येऊ शकता, बघूया आपण। चला टमाटे, इकडे जाडी मिरची आहे बहुतेक, टमाटे तर लागलेलेच आहे चांगले, तुम्ही बघू शकता। आता ताजा ताजा टमाटा आहे, आपण ते खाऊया। एकदम बढिया। शहरात आम्ही या टमाट्यालाच पैसे नसतात तरी महागाच घेतो, इथं आपल्याला ऑर्गॅनिक भेटतं सगळं। आणि जी आमची शेती आहे ती जवळपास आम्ही 70% ऑर्गॅनिक केलेली आहे। भविष्यात 100% देखील ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करू। 70% आज ऑर्गॅनिक आहे आणि एकदम बेस्ट आमचं फूड आम्ही हे बनवतो, व्हेजिटेबल्स बनवतो, बऱ्याच प्रकारच्या फळभाज्या आम्ही घेत राहतो आणि सेल करत राहतो। सो मित्रांनो तुम्ही बघत असाल मिरचीवरती इतका फूल आलेला आहे, इतके फुलं आलेले आहे, म्हणजे जितके फुलं तेवढे त्याला मिरच्या लागलेल्या आहे। तर एकदम बढिया आहे। तुम्ही सुद्धा आमच्या फार्मला व्हिजिट द्या। आता आपण जाऊया थेट आपल्या पोल्ट्री फार्मला। तुम्ही आमचा पोल्ट्री फार्म बघितला नसेल तर आमच्या पोल्ट्री फार्मला आपण व्हिजिट देऊ, तिथं तुम्हाला मी पोल्ट्रीचं पण दाखवतो। असं आपलं बरेच पोल्ट्री फार्म थोडा लांब आहे, इथून 2 किलोमीटरच्या अंतरावरती, आणि आपलं शेत पण तिथून इथं 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। पण सगळं हायवे टच आहे, रोड टच आहे, काहीही इश्यू नाही। तर आपण आता या रस्त्याने जाऊ, या रस्त्याने जायचं, तर या रस्त्याने जाऊया, म्हणजे हा डायरेक्ट थेट आपला चढत जाईल। चलो फिर आओ। कट कर।